हा खूप चपळ आहे बरं का, छोटा आहे पण एकदम चपळ आहे. आला बाहेर न झाला आपण पाहिला पण देखरेख ठेवायला माणूस पाहिला एखादा. दिसला का? चला 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 तिकडे आणि साफ चपळ आहे बरं का. ते पण नाही जाणार वाकडी तिकडनंच जमलं असतं हे उलटी घाल. हा ते पुढे निघेल मग पलीकडे. अरे लय बारीक आहे. दिसतोय का तरी त्या मातीचा कलर त्याचा. तर कवड्या साप आहे, अतिशय चपळ आणि अतिशय चावका. विषारी पण निघलं होतं ना एकदा विषारी आला होता ना मोठा एकदाच. कसला होता काय करायला लागेल करू शकत आता. आजूबाजूला सगळं चालू आहे खोदकाम, त्यामुळे येतात आपल्याकडे. हायमेटने काय नाही होत आपल्याला. हा साप चावका आहे. घराच्या आजूबाजूला हा साप सतत मला भेटत असतो मित्रांनो. कवड्या साप आहे, घरातल्या पाली किंवा भिंतीवरच्या पाली खाण्यासाठी सतत येत असतो. पण बिनविषारी आहे, त्यामुळे घाबरण्यासारखं काय नाही. बऱ्याच जणांच्या अंगावरच्या पट्ट्या पाहिले लोकांना असं वाटतं विषारी आहे, पण विषारी नाही आहे. आणि छोट्या प्रजातीचा साप आहे, त्यामुळे हा जास्त मोठा वाढत नाही, पण बिनविषारी आहे. चला आता पॅक करून घेऊ. आपला अजून एक रेस्क्यू कॉल आहे. थंडावा आहे ना, पाणी वगैरे देताना तुम्ही त्या थंडाव्याच्या शोधात येतात ते गारव्याला. आवड पण एवढंच होतं त्या दिवशी. लांब आहे पण लांबी आहे. हा छोट्या प्रजातीचा साप आहे. एवढाच असतो का? अजून थोडासा वाढू शकतो, जाड नाही होणार. जास्त मोठं नाही. हा नागरिक नाही ना. नाही 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 कवडे पाल खाणार आहे, पाल खाणार आहे. पाल खातो का? हा पाल आवडते. पालले ना ठेवायचं डोंग्याने. असं हे केलं त्याचे मनके हे होतात ना. काय केलं आता झटकल्या मग तुटतात. नाही नाही झटकलं नाही, दाबल्यावर वगैरे. दाबलं नाजूक साप आहे ना, दाबला वगैरे मग तसं नाही. आता तुम्ही हे काय करता? सोडून देतं काय करतं.